कांद्याला 80 रुपयांचा भाव. संतप्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फेकला कांदा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशन बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावानं शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले असून अनेक कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्यानं उत्पादन खर्चही निघत नसल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. खते, बियाणे, औषधे, मजुरी, वाहतूक आणि साठवणूक यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही बाजार समित्यांमध्ये कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक बाजारपेठांमध्ये हमाली, तोलाई व इतर खर्च वजा गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात अत्यंत कमी रक्कम मिळत असल्याचे चित्र आहे. 80 रुपयेपासून 150 ते 200 रुपये भाव मिळत असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात कांदा फेकला. शासनांसह बाजार समित्यांकडून भाववाढ संदर्भात उपाययोजना करावी अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट महेश जगदारे, TV 24 न्यूज, वैजापूर. हा बाबा, काय भाव गेला आजचा कांदा तुमचा? 100 पासून 100 क्विंटल. अच्छा, कांदा बघा. मग तुम्ही हे कांदा का उभारून दिला इथं? तुम्ही कांदा का उभारला? आम्हाला खूप राहिला कारण आमच्या कांद्याला भाव नाही. भाड्याने ट्रॅक्टर आणलं त्याचे आता एक करून भावही कोण द्यावा कांदा? खर्च तर राहायला बाजूला, पण ट्रॅक्टरचं भाडं नाही गेलं ना. ट्रॅक्टरचं भाडं नाही काय जातं ना. करणार मग त्याला? 2000 रुपये भाडं येते ट्रॅक्टरमध्ये. मग आता मार्केट कमिटीकडून काय मागणी आहे तुमची? मार्केट कमिटीकडून काय मागणी आहे? मागणी त्यांनी भाव वाढून द्यावा, या दलाल लोकांवर कंट्रोल ठेवा. बरोबर. याला खर्च लई लागला असेल तुम्हाला काय ना कांद्याला? भरपूर खर्च. 1600 रुपये ट्रॅक्टरवाला देऊन कांदे घेऊन आलो. अच्छा. ट्रॅक्टरवाला गेला तो मला सोडी याला भरपूर खर्च आलेला आहे. मुद्दल सुद्धा निघले नाही. आणि कांद्याचं पाणी, खत, समजा कृष्ण अर्पण. ₹1.50 घेतलं माझं. याच्यामध्ये चोर भरणारे घ्या, अमुक घ्या, हे घ्या, 150 काट्यावाले घेतात. काहीच नाही राहत. काय राहतो पण तुम्ही, मी सांगतो मला एवढा कांदा याला नफा कमवून दाखवा फक्त.